साधारणपणे नवरा बायकोचं प्रेम असलं नाही तर मुलं त्यांच्या वळणावर जातात. तसं षड्ज मध्यम षड्ज पंचम हे वळणावर गेलेले असल्यामुळे आपल्याला कळत नाही त्याच्यातलं काय. आज एक मी वेगळा विषय तुमच्या पुढे आणलेला आहे. आपला जो कृष्ण आहे त्याचे बाकीचं सगळं तुम्हाला माहिती आहे. कालिया मर्दन केलंय, अमुक केलंय, तमुक केलंय, पण त्याचा मेन गुण जो आहे तो कुणी अधोरेखित केलेला नाही. तो गुण आहे लोकांना त्रास देणं. हा कृष्णाचा गुण आहे. तो लोकांना त्रास देतो. हा त्रास सुरू कधीपासून झाला? जन्माला आल्यापासून सुरू झाला. अख्ख्या वृंदावनातल्या सगळ्या गोपिकांना भरपूर त्रास दिला आणि त्यांच्या हातून निसटला. प्रत्येक वेळेला पकडला त्याला, पण हा निसटला. शेवटी असं ठरवलं त्यांनी की एक दिवशी यशोदेकडे जायचं आणि याचं गारानं सांगायचं. मग आता गंमत अशी आहे, कोर्ट भरला. बघा, खूप महत्वाचं भजन आहे फार. आता हा प्रसंग जो मी सादर करतोय तुमच्यापुढे चित्र यायला पाहिजे. एक कोर्ट भरलेलं आहे आता 5000 वर्षापूर्वीचं कोर्ट. आणि जज कोण आहे? यशोदामाई, आई जज. आरोपी कौन? जिसने मामू का मर्डर किया, तो आरोपी आहे. तर ते पिंजऱ्यात बसलाय कृष्ण आणि तोंड इतकं त्याने छान केलेलं आहे, गोजीरवाणं केलेलं आहे तोंड असं की ते बघितल्यानंतर कुणाला वाटणारच नाही की हा आरोपी आहे. आणि त्यात पहिला जथ्था आला गवळणींचा. तो म्हटला, हा माय लॉर्ड, हा कृष्ण आम्हाला त्रास देतो, खूप त्रास देतो. पहिल्यांदा यशोदामाईने स्वतःचं कन्क्लुजन काढून टाकलं. ती म्हटली, इकडे या. त्याच्या चेहऱ्यावरून दिसतंय तो किती भोळा भाबडा आहे. त्याच्या चेहऱ्यावरून दिसतंय का? गवळणी म्हणाल्या, ते सगळं ठीक आहे, पण कलियुगात लादेन सुद्धा असाच होता. त्याचा सुद्धा चेहरा संतासारखा होता, पण मोठे मोठे बॉम्बस्फोट घडवले त्याने. त्याच्या चेहऱ्यावर जाऊ नको. ते म्हणते नाही, पहिला एव्हिडन्स म्हणजे चेहरा आहे. तर सुरुवातच बायस. बाळ सगुण गुणाचं तान्ह ग, चार काळी. मग काळी 3 तुझा असेल. बाळ सगुण गुणाचं तान्ह ग, बाळ सगुण गुणाचं तान्ह ग, बाळ दिसतय गोजिरवान ग, बाळ दिसतय गोजिरवान ग, बाळ दिसतय गोजिरवान ग, बाळ दिसतय गोजिरवान ग, बाळ सगुण गुणाचं तान ग, बाळ सगुण गुणाचं तान ग, बाळ दिसतय गोजिरवान ग, बाळ दिसतय गोजिरवान ग, बाळ दिसतय गोजिरवान ग, बाळ दिसतय गोजिरवान ग. काय सांगता गारान ग गोकुळीच्या नारी, काय सांगता गारान ग
गोकुळीच्या नारी काय सांगता गारान ग गोकुळीच्या नारी काय सांगता बाळ सगुण गुणाचं तान ग त्याचा चेहरा बघा तुम्ही, एवढा मस्त चेहरा करून बसलाय. बरं कृष्ण मोठा खट्याळ आहे तुम्हाला सांगतो मी. हा जो चेहरा आहे जो आता त्याने कटघरे में रखा हुआ है, आयुष्यभर कृष्ण अशा चेहऱ्याने वावरला. त्यामुळे काय व्हायचं, समोरच्याला वाटायचं हा काहीतरी करेल नाही, हा नक्की फसवतो. तुम्हाला सांगतो ते जरासंध त्याच्यावर चाल करून यायचा आणि मग बाकीचे सैनिक विचारायचं आता काय करायचं, हा म्हणायचा पळायचं. तर तो भोळा चेहरा आहे ना मोठा खतरनाक आहे. बाळ सगुण गुणाचं तान ग बाळ दिसतय गोजिरवान ग बाळ दिसतय गोजिरवान ग हे काय सांगता गारान ग गोकुळीच्या नारी काय सांगता गारान ग काय सांगता गारान ग गोकुळीच्या नारी पहिली लोक ते गेले हादरून, ते म्हणले ही बाई काय आपल्या बाजूने बोलत नाही. दुसऱ्या 4 जणी आल्या, त्या म्हणाल्या यशोदे त्यांचं खोडलं आमचं ऐकून घे, आरोप करा. म्हणते या कृष्णावर दुसरा आरोप आहे. काय आरोप आहे तर म्हणे हा आम्हाला नादी लावतो, हा आम्हाला नादी लावतो. आईने त्याच्याकडे बघितलं, मला तुला काय म्हणायचं काय याच्यावर, सफाई द्यायला पाहिजे नाही का. कृष्णाने वकील केला नाही, कृष्ण आयुष्यभर दुसऱ्याची वकिलीत गेला. ही वकिली इथे शिकला तो. बाळा तुला काय म्हणायचंय, ही म्हणते नादी लावतो. ती म्हणते आई आता मी एवढा सुंदर, काय माझं रूपडं आहे, लोकांना आकर्षित करतो म्हणे. आणि दुसरा मुद्दा, मी एवढा भारी आणि ही काय माझ्या पुढे टिकणार म्हणतो. मी कसला नादी, हीच मला नादी लावते म्हणतो. झालं, न्यायाधीश महाराज आले, दुसरा निर्णय. श्रीरंग माझा वेडा ग श्रीरंग माझा वेडा ग याला नाही दुसरा जोडा ग याला नाही दुसरा जोडा ग. हे कारण आहे की 16,108 बायका कराव्या लागल्या, जोडीला नाहीच. कुणी आला कृष्णापुढे फिकीच. त्याच्यामुळे काय झालं, तो म्हटलं कोणतरी सापडेल 16,000 बायका, एक नाही सापडली जोडीदार. याला नाही दुसरा जोडा ग याला नाही दुसरा जोडा ग. श्रीरंग माझा वेडा ग याला नाही दुसरा जोडा ग याला नाही दुसरा जोडा ग. तुम्ही याची संगत सोडा ग गोकुळीच्या नारी. तुम्ही याची संगत सोडा ग गोकुळीच्या नारी. तुम्ही याची संगत सोडा ग गोकुळीच्या नारी.
गोकुळीच्या नारी, गोकुळीच्या नारी, तुम्ही याची संगत सोडा ग गोकुळीच्या नारी. तुम्ही याची संगत सोडा ग गोकुळीच्या नारी. गेली त्या चारी गवळणी गेल्या. अजून एक जोडपं आलं. म्हणले यशोदे आमच्याकडे प्रूफ आहे, पुराव्याशिवाय बोलत नाही. आज कोर्टात होऊन जाऊ दे फैसला. हा माझा पती आहे, याला दाढी आहे, माझी वेणी मोठी आहे. 5,500 वर्षापूर्वी काय बॉब कट करायची फॅशन नव्हती, होती का? हा रात्री आला, आम्ही दोघं झोपलो होतो म्हणे. माझी दाढी आणि माझी दाढी कशी असेल नाही का, माझ्या नवऱ्याची दाढी आणि माझी वेणी असली गाठ मारली म्हणे याने, सुटता सुटे ना. आणि दुसऱ्या दिवशी हा तमाशा. आता ते लग्न करताना गाठी बांधल्या त्या परवडतात, ही दाढी वेणीची परवडत नाही. तात्पर्य हा रात्री येऊन आम्हाला त्रास देतो. कृष्णाकडे बघितलं लोकांनी. आरोपी तुझं काय म्हणणं आहे बाबा? तो म्हणला आई माझं वय किती? पाच वर्ष. 5 वर्षाचं बाळ जास्तीत जास्त कुठं जाईल? अंगणामध्ये. अंगणाच्या बाहेर जाईल? नाही जाणार. आता हे कुठं राहतात विचार त्यांना. आपल्या गावकोसाजवळ कुठेतरी राहतात आणि हे म्हणतात की मी असं असं केलं, मी अंगण सोडून जाईन कसा? माझं वय बघ. झालं. आईने निर्णय देऊन टाकला, तिसरा निर्णय. 5 वर्षाचं माझं बाळ ग, अंगणात खेळे खेळ ग. थांबा, हे तुम्हाला गाणं आठवेल बघा. 5 वर्षाचं माझं बाळ ग, अंगणात खेळे खेळ ग. 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 का लटकाच घेता आळ ग गोकुळीच्या नारी. 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 5 वर्षाचं माझं बाळ ग, अंगणात खेळे खेळ ग. अंगणात खेळे खेळ ग. अंगणात खेळे खेळ ग. अंगणात खेळे खेळ ग. का लटकाच घेता आळ ग गोकुळीच्या नारी. 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 गेली बिचारी, काय करणार आहे? यशोदा न्याय करते की अन्याय करते काही कळे ना झाले. आई आहे, आई आपल्या पोरासाठी जगावर अन्याय करेल, तुम्हाला सांगतो. करणार, त्याला इलाज नाहीये. दत्त महाराज इकडे आपल्याकडे आले, आई भाऊ घेऊन आलेले. अख्ख्या जगाला एका बाजूला आणि तुम्हाला एका बाजूला ठेवलंय त्यांनी. पण
पण तरी सुद्धा न्याय निवाडा आता करावा लागतोय. न्यायाधीश चुकला. पुढची गवळण आली. 3-4 जणी होत्या. म्हटलं आरोप सांगा. तर म्हणतोय हा आम्हाला खेळायला घेत नाही. त्यांचे खेळ खेळत बसतात. भातुकलीचा खेळ खेळतो, आम्हाला खेळायला घेत नाही. आता शेवटी आरोपीला विचारायला पाहिजे ना, वकील तोच. काय रे बाळा तुझं काय म्हणणं आहे? आई म्हणे हे गडबड आहे म्हणे. आम्ही भातुकलीचा खेळ खेळतो, त्याच्यामध्ये एक नवरा एक बायको असते. मी आपला राजाची भूमिका करतो, तर ह्या ढालगज भावाने येतात तिकडे, म्हणतात मी तुझी राणी. आता मी एवढा छोटा, राणी एवढी मोठी कशी चालेल? मग मी म्हणतो तुम्ही जमणार नाही, तुम्ही जा, तुम्हाला खेळायला घेणार नाही. बरोबर आहे. छोट बाळ आहे, छोटी राणी पाहिजे, मोठी कशी चालेल? आरोप कॅन्सल. चला हे देऊन टाकू आपण. निर्णय दिलाय. सावळा ग चिमणा माझा ग, सावळा ग चिमणा माझा ग, गवळ्यात शोभतो राजा ग, गवळ्यात शोभतो राजा ग. तुम्ही मोठ्या, तुम्ही मोठ्या, तुम्ही मोठ्या ढाल गजा ग, गोकुळीच्या नारी. तुम्ही मोठ्या ढाल गजा ग, गोकुळीच्या नारी. मोठ्या ढाल गजा ग, गोकुळीच्या नारी. तुम्ही मोठ्या ढाल गजा ग, गोकुळीच्या नारी. तुम्ही मोठ्या ढाल गजा ग, गोकुळीच्या नारी. तुम्ही मोठ्या ढाल गजा ग, गोकुळीच्या नारी. गेली बिचारी, काय करणार नाही का. एक 6 जणींचा जथ्था आला परत. म्हटले आपण जरा सगळे मिळून जाऊ, एकटे तर चालत नाही तिकडे, जरा यशोदेवर इम्प्रेशन पाडलं पाहिजे. 6 जणी आल्या आणि त्या म्हणाल्या काय आरोप काय? म्हणजे हा आमच्या घरी येऊन लोणी चोरतो. स्पष्ट शब्दामध्ये हा आमच्या घरी येऊन लोणी चोरतो. बाळा तुझं काय म्हणणं आहे? आहे का नाही? हे बघा, बाजू मांडायची संधी दिली पाहिजे. आयुष्यभर कृष्णाने काय केलं ते हे केलं, ही अशी बाजू मांडली आहे त्याने. त्याची बाजू नेहमी चुकीची आणि नेहमी चांगली. त्याला म्हटलं की काय बाबा, हे म्हणतायत की लोणी चोरतो तू त्यांच्या घरी जाऊन. आई त्यांना बोलव इकडे, माझ्या शेजारी उभं कर. त्या कसल्या फुगल्यात म्हणे. आणि मी काय माही आहे का, मी एकदम पातळ शिडशिडीत, केवढंच आहे. मग आता याच्यावरून लोकांना विचार की लोणी कोण खातो. ती म्हणली करेक्ट आहे, जो जाडा तो लोणी खातो आणि हा पातळ आहे, हा काय लोणी खायचं. म्हटलं माझी तब्येत वाढली पाहिजे. 6 जणी आल्या, 6 जणींनी नाव सांगितलं की आमच्या घरी लोणी. आणि एकाच्या घरचं खाऊन सुद्धा अंगी लागतं, 6 जणींचं खाऊन तर मी केवढा मोठा व्हायला पाहिजे. मी बघ कसा. आणि या चुकीचं म्हणतायत. यशोदाबाई म्हणली तुझं बरोबर आहे बाळा, या चुकीचे आहे. निर्णय ऐकून टाका. तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा ग, तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा ग, आळ घेता
तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा ग, आळ घेता या गोपाळा 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 ग. तुम्ही 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 ठाईच्या वढाळा ग, गोकुळीच्या नारी. 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 तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा ग, आळ घेता या गोपाळा ग, आळ घेता या गोपाळा ग, आळ घेता या गोपाळा ग. आळ घेता या गोपाळा ग. तुम्ही ठाईच्या ओढाळा ग, गोकुळीच्या नारी. तुम्ही ठाईच्या ओढाळा ग, गोकुळीच्या नारी. तुम्ही ठाईच्या मी दोनदा म्हटलं गोकुळीच्या नारी. तुम्ही ठाईच्या वढाळा ग, गोकुळीच्या नारी. आता शेवटी आता हे सगळं एकतर्फी चाललेलं आहे. खरं सांगतो तुम्हाला, देवाचा मोठा प्रॉब्लेम आहे. देव खोटं जरी करेल तरी त्याला खरं म्हटलं जातं, आणि माणूस खरं जरी करेल तरी तो खोटा ठरतो. मला सांगतो, कारण माणसाचं जरी खरं असलं तरी तो निर्मितीमध्ये सामावलेला नाही. त्यामुळे माणूस खोटं बोलला तर त्या खोट्यासारखं घडवू शकत नाही. परमेश्वर खोटं बोलला तर खोट्यासारखं घडवू शकतो. त्यामुळे त्याच्या खोट्याला किंमत खूप आहे. बाजू मांडली आपली, बाकी काय नाही. पुढची आले, गवळणी आल्या पुढच्या. ते म्हटले काय झालं बाई, तुमचं काय आरोप आहे? म्हणले हा खडे मारून आमचे माठ फोडतो. सिंपल आहे, सगळ्यांनाच माहिती आहे ते. हा माठ फोडतो. याला विचारलं, बाई संधी द्यायला पाहिजे. त्याला विचारलं काय बाबा तुझं काय मत आहे, काय हे माठ फोडतो, काय करतोस तू? ते म्हणले आई ते गडबड आहे, तुला आता ते बारीक आतलं सांगतो. बाजूला घेतलं त्याने. म्हणली सांग सांग, कोर्टासमोर सांग. तू सांग तुझ्या तोंडून, मला चांगलं वाटत नाही. म्हणे काय झालं काय? म्हणे ते तू मला बाजारातून गोट्या आणून दिल्या होत्या, आम्ही गोट्या खेळत होतो. मी छोटा बघितला, यांनी माझ्या सगळ्या गोट्या काढून घेतल्या. आता त्या गोट्या लपवल्या आणि वर माझ्याच पाठीमागे येतात आणि मला म्हणतात चल गोट्या खेळायला, चल गोट्या खेळायला. आता माझ्याकडे गोट्या माझ्या असून नाही आहेत. मग मला शंका आहे की यांनी माठामध्ये दडवल्यात, म्हणून मी हाणतो त्यांना. सिंपल आहे की, कारण दुसरी जागाच नाही शोधायला. ह्या माठ यांना वाटतं की पाण्यात नसतील, असणार. मी फोडून बघतो, माझं काय चुकलं? आई म्हणले अजिबात नाही रे सोनिया, तुझं अजिबात नाही चुकलं. चला निर्णय देऊन टाकू. तुम्ही लपवून याची गोटी ग, वर लागता याचेच पाठी ग, वर लागता याचेच पाठी ग, वर लागता याचेच पाठी ग. वर लागता याचेच पाठी ग. तुम्ही लपवून याची गोटी, तुम्ही लपवून याची गोटी, वर लागता याचेच पाठी ग, वर लागता याचेच पाठी ग, वर लागता याचेच पाठी ग. वर लागता याचेच पाठी ग. ही एवढीच रीत खोटी ग, गोकुळीच्या नारी. 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 बाळ सगुन
गुणाचं तान ग, बाळ सगुण गुणाचं तान ग, बाळ दिसतय गोजिरवान ग, बाळ दिसतंय गोजिरवान ग, बाळ दिसतय गोजिरवान ग. बाळ दिसतंय गोजिरवान ग. काय सांगता गारान ग गोकुळीच्या नारी, काय सांगता गारान ग गोकुळीच्या नारी. काय सांगता कारण ग गोकुळीच्या नारी, काय सांगता कारण ग गोकुळीच्या नारी. पुढची गवळणी आल्या. आता म्हणले 6चा जाता काही चालत नाही. 12 जणी आल्या. इम्प्रेशन पाडलं पाहिजे. एक लक्षात घ्या, जीव किती जरी संख्येने वाढला इम्प्रेशन पडणार नाही. बरं, परमेश्वर संख्येने किती, केवढं इम्प्रेशन. तो एक आहे म्हणून इम्प्रेशन, आपण अनेक आहे म्हणून इम्प्रेशन पडत नाही. पण शेवटी दुसरा इलाज नाही ना, संख्येने हरवायला पाहिजे. आपण संख्येशिवाय दुसऱ्या कशाने हरवू शकत नाही. लोकशाही आहे, लोकशाही संख्या जिंकते. संख्या जिंकते म्हणजे खोटं जिंकतं, लक्षात ठेवा. व्यवस्थित लक्षात घ्या. तर इथे 12 जणी आल्या. म्हटले काय आरोप, काय बोला. आरोप बोलला पाहिजे ना. तर म्हणतायत, काय म्हणतात, हा सारखी बासरी वाजवून 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 एवढा गोंगाट करतो की जीव नकोसा होतो. म्हणजे बासरी आणि काना बासरी वाजवतो तर उलट तुम्ही त्याच्या बासरी ऐकायला येता असं मी ऐकले नाही का. कारण त्याच्यावरती भजन आहे, तुझ्या मुरलीचा ध्वनी आकस्मित पडला कानी, विव्हळ झाले अंतकरणी, मी घर धंदा विसरले, आहारे सावळिया कैसी वाजवी मुरली. आणि हे तर उलट सांगतेस तू. त्या 12 जणी म्हणल्या नाही, लय गोंगाट करत ती, सारखी बासरी सारखी बासरी. ती म्हणली ठीक आहे, आरोपीला विचारायला पाहिजे. आरोपीकडे आले. त्याला म्हटले, बाळा असा असा आरोप आहे तुझ्यावर, म्हणणं काय. कृष्ण म्हणाला, आई असं आहे, तू मला भवरा आणून दिला होता. काय खेळे भवरा हा राधिकेचा नवरा. भवरा आणून दिला होता तू मला. तो यांनी काय केला, तो भवरा लपवला. आता प्रॉब्लेम असा आहे की माझ्याकडे खेळायला दुसरं काहीच नाहीये, एकुलती एक बासरी. मग मला तेवढीच उरल्यामुळे मी तीच वाजवतो. आणि यांची चाल आहे, यांना माझी बासरी आवडते म्हणून दुसरे खेळ हे मला खेळू देत नाही. आई म्हणली करेक्ट आहे, हे करेक्ट आहे म्हणली. चला निर्णय देऊन टाकूया. तुम्ही लपवून याचा भावराग, आळ घेता शारंग धराग. हे गाणं आठवतं की नाही. अगर मिले खुदा तो, ओ मी चोरलंय ते. आपण पण चोरायचं नाही का. एकट्या कृष्णाने थोडी मागता घेतलाय. तुम्ही लपवून याचा भावराग, शुद्ध द. तुम्ही लपवून याचा भावराग, आळ घेता तुम्ही लपवून याचा भावराग. आळ घेता शारंग धराग, आळ घेता शारंग धराग. शारंग धरा या शब्दाचा अर्थ जो आहे,
शारंग म्हणजे धनुष्य. म्हणजे म्हणलं कृष्णाचा धनुष्याशी काय संबंध आहे? पण मग विष्णूच्या अवतारात कृष्ण मोडत असल्यामुळे आणि रामही मोडत असल्यामुळे शारंगधर हे विष्णूचं नाव आहे. त्यामुळे रामालाही शारंगधर म्हणतात. त्याच न्यायाने कृष्णालाही सारंगधर म्हणतात. पण ही उपपत्ती तितकी चांगली नाहीये. दुसरा विषय असा आहे की सारंग म्हणजे सारंगी हे वाद्य आहे. थोडक्यात सारंगधर म्हणजे ज्याच्या हातात वाद्य आहे तो. आपण त्या अर्थाने घेऊया. आता या 12 जणींचा निवाडा करू आधी. तुम्ही लपवून याचा भावराग तुम्ही लपवून याचा भावराग आळ घेता शारंग धराग आळ घेता शारंग धराग तुम्ही 12 जण होते. तुम्ही 12 घरच्या 12 ग गोकुळीच्या नारी. 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 तुम्ही लपवून याचा भवराग आळ घेता शारंग धराग आळ घेता शारंग धराग तुम्ही 12 घरच्या 12 ग गोकुळीच्या नारी. 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 हारल्या गवळणी काही नेलं तरी गोंधळ आहेच. काहीतरी वेगळी तक्रार केली पाहिजे. त्यामुळे आणखी 4 जणींचा जथ्था आला. ते म्हणले काही या यशोदेच्या डोक्यात प्रकाश पडतो का बघू. पुत्रप्रेमाने आंधळा झालेला धृतराष्ट्र तशी ही पुत्रप्रेमाने आंधळ झालेली धृतराष्ट्री आहे की नाही. त्या आल्या म्हणल्या आता तुमचं काय नवीन काय बोला. म्हणले आहे का काय सांगायचं यशोदे. लाडाने याला कडेवर घ्यावं. कडेवर घेतल्यानंतर जड होतो. जड होतो तो. त्याचं वजन वाढतं. काय सांगताय तुम्ही. तुला माहित नाही म्हणली. एक तर पहिला मुद्दा आम्हाला कडेवर घ्यायची इच्छा होते. त्यामुळे याच्या पाठी लागू लागून एकतर कसं तरी करून ह्याला पकडायचं. एक तर हाती लागत नाही. चपळ आहे. बरं चपळ असून त्याला पकडलं आणि घेतलं कडेवर तर एवढा जड होतो की खाली सोडून द्यावा लागतो. आली यशोदा. बाबा वेगळा आरोप आलाय बाबा आता तुझ्यावर नाही का. तू जड का होतोस. तो म्हणतो आई तुला पण माहित नाही ते गुपित आज मी सांगतो. काय ते ज्या वेळेला महाभारताचं युद्ध होणार आहे ना त्यावेळेला मला अर्जुनाला गीता सांगायची आहे. ब्रह्मविद्या सांगायची आहे. तर आता बीजामध्ये जसं फळ असतं तसं माझ्यात आत्ताच ब्रह्मविद्या आहे त्यामुळे जड होतो. त्याच्यामुळे जड होतो म्हणला मी. कारण आता ते ब्रह्मविद्या घालवायची कशी तेव्हा सांगायची पण आता जपून ठेवावी लागते म्हणला. ती म्हणली बरोबर आहे. कळत नाही तुझं काही पण बरोबर आहे. चला निवाडा करून टाकू. हा ब्रह्मविद्येचा जनिता ग आईलाही कळेना नाही का. न्यायाधीशाला न्याय कळेना. पहिल्यांदा झालं. हा ब्रह्मविद्येचा जनिता ग
तुम्ही याला धरू पाहता ग याला धरू पाहता ग तुम्ही याला धरू पाहता ग याला धरू पाहता ग हा कैसा येईल हाता ग गोकुळीच्या नारी हा कैसा येईल हाता ग गोकुळीच्या नारी हा कैसा येईल आता ग गोकुळीच्या नारी हा कैसा येईल आता ग गोकुळीच्या नारी बाळ सगुण गुणाचं तान बाळ दिसत गोजिरवान काय सांगता गारान ग गोकुळीच्या नारी 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 अशा रीतीने सगळ्या गोपिकांची टाय टाय फिस हो गया खरं गोपिकांचं होतं बरं का तुम्हाला सगळं पुरावे होते पण आई समोर पुरावा चालत नाही आता त्या गोपिका रडवेला झाल्या भक्त रडवेला होतो तर त्यांच्या मदतीला नामदेव धावलेले आहेत. ही नामदेवांची गवळण आहे. नामदेव आले तिकडे म्हणले बाई मला बोलायचंय काही तुला सांगतो नाही का हे जे आत्ता ज्या गवळणी आल्या त्यांच्या वतीने मी बोलतोय बघा तू जो न्याय केला ना मागच्या सगळ्या विषयांचा तो सुद्धा एक प्रकारे छळच होता तर हा न्यायाच्या जागेवर जर खोटं बोलून छळ करत असेल तर हा आमचा किती छळ करतो जरा लक्षात घे बाई नाही का नामदेवाच्या डोळ्यात पाणी आलं नामदेव म्हणाला बाई आमच्या बाजूनी बोल काही नाही का शेवटी नामदेवांचं कडवं नामा म्हणे यशोदेसी नामा म्हणे यशोदेसी एवढं ऐक बाई आता न्याय नको नामा म्हणे यशोदेसी ग हा तुझा ऋषी केशी ग तुझा ऋषी केशी ग हा तुझा ऋषी केशी ग तुझा ऋषी केशी ग किती छळतो आम्हासी ग गोकुळीच्या नारी 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 नामा म्हणे यशोदेसी नामा म्हणे हा तुझा ऋषी केशी ग तुझा ऋषी केशी ग राग बघ कसा आहे सारे ग प ग प द प ग रे ग प द नि द प ग ग प द नि द प ग रे ग प ग रे ग रे सा हा तुझा ऋषी केशी ग तुझा ऋषी केशी ग हा तुझा आता इथं गोकुळची नार कोण आहे आता यशोदा किती छळतो आम्हासी ग गोकुळीच्या नारी किती छळतो आम्हासी ग गोकुळीच्या नारी किती छळतो आम्हासी ग गोकुळीच्या नारी हे बाळ सगुण गुणाचं तान ग बाळ दिसत गोजिरवान ग दिसतंय गोजिरवाण ग बाळ दिसतय गोजिरवान ग दिसतंय गोजिरवाण ग काय सांगता
गारान ग गोकुळीच्या नारी काय सांगता गारान ग गोकुळीच्या नारी काय सांगता गारान ग गोकुळीच्या नारी काय सांगता गारान ग गोकुळीच्या नारी काय सांगता गारान ग गोकुळीच्या नारी काय सांगता गारान ग गोकुळीच्या नारी